हाय स्टुडंट्स, वेलकम टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेषिता. तर आज आपण शिकणार आहोत ॲजेक्टिव्स. ओके, ॲजेक्टिव्स म्हणजेच विशेषण, जे आपण मराठीत विशेषण म्हणतो. ओके, तर एखादा शब्द जो नाउन किंवा प्रोनाउन याबद्दल जास्त माहिती देतो त्याला आपण म्हणतो ॲजेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल, दिस ॲपल इज रेड. ठीक आहे, आता ॲपल हा झाला कॉमन नाउन. ओके, इट इज रेड. तर आपण प्रश्न विचारला की ॲपल कसा आहे, हाऊ इट इज. ओके, तर उत्तर आला इट इज रेड. सो रेड इज अन ॲजेक्टिव्ह. इट इज गिविंग डिटेल अबाउट द नाउन. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, द बॉय इज स्मार्ट. ओके, बॉय हा झाला कॉमन नाउन. ओके, बॉयच्या जागेवर राम किंवा श्याम असं पण येऊ शकतो. राम इज स्मार्ट. ओके, राम कसा आहे, तर तो स्मार्ट आहे. आपण परत प्रश्न विचारला की कसा आहे, सो उत्तर आला स्मार्ट आहे. सो दिस वर्ड इज गिविंग अस डिटेल अबाउट द बॉय किंवा राम. आता द आहे तर प्रोनाउन आहे. ओके, दिस इज अ नाउन. ओके, let's understand how adjectives are used for quantity. Okay, there are some balls. ठीक आहे, बॉल्स हे झालं कॉमन. ओके, सम म्हणजे थोडेसे. किती बॉल्स आहेत, आपण विचारलं किती, तर उत्तर आला सम म्हणजे थोडेच. ओके, आय हॅव मेनी बुक्स. किती, उत्तर आलं मेनी. ओके, सो वेन बुक्स इज कॉमन. ओके, हाऊ मेनी बुक्स यू हॅव, मेनी. तर मेनी झालं ॲजेक्टिव्ह शब्द. ओके, तर आधीच्या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला कसा आणि किती ह्याचा अर्थ समजला. ओके, आता फिक्स नंबर सुद्धा असतात ॲजेक्टिव्स. ओके, आय हॅव 3 बुक्स. ओके, तर 3 काय झालं, ॲजेक्टिव्ह. ओके, दिस इज नंबर. सेकंड, आय हॅव अ पेअर ऑफ शूज. पेअर ऑफ शूज, तर पेअर काय झालं, नंबर. ओके, सो शूज हे कॉमन झालं. किती आहे, पेअर आहे. सो हिअर ऑल्सो इट इज आन्सरिंग किती. ओके, एक असतं डेमॉन्स्ट्रेटिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे आपण म्हणतो ना तो ते. सपोज दिस इज माय बुक. हे कोणाचं बुक आहे, माझं. ओके, आपण विचारतो कोणाचं आहे, उत्तर येतं माझं. ओके, सो दिस इज डेमॉन्स्ट्रेटिव्ह. एक्झाम्पल, दॅट इज माय कार. कोणाची गाडी आहे, माझी. ओके, माझी गाडी आहे ती. सो दिस इज ऑल्सो अन ॲजेक्टिव्ह, कारण ते गाडीबद्दल सांगत आहे. ठीक आहे, इथे येऊ शकतं दिस इज माय ग्रीन कार. हे पण ॲजेक्टिव्हच झालं बिकॉज इट इज टेलिंग अबाउट द कार. ओके, तर आय होप तुम्हाला ॲजेक्टिव्स म्हणजे काय असतं ते समजलं. मी एक्सरसाइजेस पण अपलोड करीन शॉर्ट्समध्ये, सो नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.